वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं आपण चिंतन करतोय आणि हे चिंतन करत आपण 140व्या क्रमांकापर्यंत आलो होतो, ज्याच्यामध्ये या मनुष्य शरीराची नश्वरता आणि या शरीरामध्ये असलेल्या आत्म्याची शाश्वतता माऊली आपल्या वेगवेगळ्या दृष्टांतांच्या माध्यमातून स्पष्ट करून सांगतायत. ज्याच्यामधून ज्याप्रमाणे शस्त्राचा घाव झाला तरी सावलीवर शस्त्रांचा घाव झाला तरी शरीराला त्याचा कोणताही त्रास ज्या पद्धतीनं होत नाही, किंवा स्वप्नामध्ये कितीही आपण काही पाहिलं तरी जागृत अवस्थेत आल्यानंतर स्वप्न जसं भंग पावतं, हे दोन दृष्टांत देऊन ज्या पद्धतीनं मायाबाधित शरीर कशा प्रकारे नाशवंत आणि भ्रममूलक आहे हे भगवंत सुचवत आहेत. त्यानंतर माऊलींनी दिलेला पुढचा दृष्टांत आणि पुढचं विवेचन आज आपण बघणार आहोत. 141व्या क्रमांकाच्या ओवीमध्ये माऊली म्हणतायत, का पूर्ण कुंभ उलंडला तेथ बिंबाकारू दिसे भ्रंशला परी भानू नाही नासला तयासवे. अर्थात किंवा भरलेला घडा पालता झाला असता प्रतिबिंब नष्ट झाल्याचे दिसते, पण त्याबरोबर सूर्य मात्र नष्ट होत नाही. भगवान कृष्ण परमात्मा जे अविनाशी आहे, जे कधीही न संपणार आहे, त्याचं वर्णन करतायत. आणि ते वर्णन करताना या मनुष्य शरीराची नश्वरता कशी आहे आणि आपण या शरीराशी तादात्म्य पावल्यानंतर कसं दुःख भोगणार आहोत, आणि हे तादात्म्य जर आपण सोडलं तर आपल्याला शरीराचा कोणताही त्रास, शरीराचे कोणतेही भोग आपल्याला त्रास देऊ शकणार नाहीत. या प्रकारचं वर्णन माऊली सदृष्टांत करतायत. आणि ते करताना आणखी एक महत्त्वाचा दृष्टांत माऊलींनी दिलाय की एक कुंभ आहे. कुंभ म्हणजे कळशी म्हणा किंवा भांड. का पूर्ण कुंभ उलंडला. एखादा पूर्ण कुंभ, पूर्ण याचा अर्थ आहे की पूर्ण पाण्याने भरलेला असा एखादा कुंभ आहे, भांड आहे किंवा पातेलं आहे. ते पातेलं जर आपण ओलांडून टाकलं तर काय होईल, त्या पातेल्यातलं किंवा भांड्यातलं जे काही पाणी आहे ते सगळं आपोआप सांडलं जाईल. पण त्या भांड्यामध्ये जर चंद्राचं प्रतिबिंब दिसत असेल किंवा सूर्याचं प्रतिबिंब दिसत असेल तर ते दिसणारं प्रतिबिंब पाण्याबरोबर सांडलं जात नाही. कारण पाण्यामध्ये दिसणारं सूर्याचं प्रतिबिंब याच्याने सूर्य बाधित झालेला नाही. कारण पातेल्यामध्ये, त्या कळशीमध्ये, भांड्यामध्ये जो सूर्य दिसतोय त्या सूर्याचा आणि प्रत्यक्ष असलेल्या सूर्याचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. जो संबंध दिसतो तो भ्रममूलक आहे. कळशीत दिसणारा सूर्य खरा सूर्य नाही, तो जसा सूर्याचा भास आहे. पण आपण कळशीतला सूर्य जर खरा सूर्य मानला तर आपल्याला असा भ्रम होऊ शकतो की कळशीतलं पाणी सांडलं म्हणजे सूर्य सांडला, सूर्याचं प्रतिबिंब सांडलं, सूर्याचं तेज सांडलं. अशा प्रकारची भूमिका, अशा प्रकारची भावना त्यावेळी निर्माण होऊ शकते. पण पाणी जरी सांडलं तरी त्या पाण्यातल्या सूर्याच्या प्रतिबिंबाला कोणत्याही प्रकारची बाधा येत नाही. अगदी त्याप्रमाणे का पूर्ण कुंभ उलंडला, पूर्ण कुंभ उलंडला, सांडला, त्यातलं पाणी सगळं सांडलं, उलथा झाला तो, तरी सुद्धा तेथ बिंबाकारू दिसे भ्रंशला. तिथं बिंबाकार जो आहे, सूर्याचं बिंब, सूर्याचं प्रतिबिंब, सूर्य असल्याचा जो भास त्यावेळी निर्माण झालेला आहे तो दिसे भ्रंशला. असं वाटतं की त्याच्यामुळं सूर्याचा भ्रंश झालेला आहे, सूर्य नाहीसा झालेला आहे असं वाटतं. परी भानू नाही नासला तयासवे. पाणी जरी संपलं, पाणी जरी वाहून गेलं तरी सुद्धा त्या पाण्याबरोबर सूर्याचं प्रतिबिंब वाहून जात नाही. सूर्य जसाच्या तसा स्थिर असतो. हा पुन्हा माऊलींनी
आत्मा आणि शरीर या दोघांचं नातं सांगण्याच्या दृष्टीनं दिलेला दृष्टांत आहे. आणखी काही चिंतन आपण पुढे बघू आणि एक गंभीर विषय जो या ओव्यांमधून माऊली सुचवत आहेत त्या गंभीर विषयाचं आपण चिंतन करू. पण माऊलींचे हे दृष्टांत नीट समजून घेतले तर तो विषय समजून घेणं सुद्धा आपल्याला सोपं जाणार आहे. माऊली पुढचा आणखी एक दृष्टांत देत आहेत. म्हणजे आतापर्यंत 3 दृष्टांत झाले. एक स्वप्नाचा दृष्टांत, दुसरा माऊलींनी जो दृष्टांत दिलाय तो सावलीवर झालेल्या शस्त्रास्त्रांच्या आघाताचा दृष्टांत, तिसरा जो दृष्टांत दिलाय तो एखादं भांड पाण्याचं ओलांडल्यानंतर प्रतिबिंब बाधित होत नाही तो दिलेला दृष्टांत. पुढचा दृष्टांत बघा. ना तरी मठी आकाश जैसे मठाकृती अवतरले असे तो भंगलिया अपैसे स्वरूपची. अर्थात ज्याप्रमाणे आकाश मठाच्या आकारास आल्यासारखे दिसते पण तो मठ नाहीसा झाल्यास आकाश मूळचे असते तसेच असते. वेदांत शास्त्रकारांनी जी काही उदाहरणं दिलेली आहेत, जे दृष्टांत दिलेले आहेत, माऊलींनी तेही दृष्टांत वापरलेले आहेत. मठाकार म्हणजे माठ जो आहे त्या मातीपासून माठ बनवतो, त्याला एक विशिष्ट असा आकार आपण देतो. तो आकार आकाशाला दिलेला आकार नाहीये. बघा, या माठाचं उदाहरण माऊलींच्या काळामध्ये थोडं जास्त प्रचलित होतं. आजच्या काळाच्या दृष्टांत द्यायचा झाला तर एखादी खोली आहे, आपण खोली बांधली तरी त्या खोलीच्या आत आकाश आहे की नाही? तर आकाश आहे, हवा आहे, अस्तित्व आहे, पोकळी आहे. खोली बांधली तरी पोकळी आहे, खोली नव्हती तेव्हाही ती पोकळी तशीच होती. आपण खोली बांधल्यामुळं असा आभास होतो की आपण पोकळीला बंदिस्त केलंय, हवेला बंदिस्त केलंय, असा भास निर्माण होतो. पण खोली निर्माण होण्याच्या आधीही अस्तित्व आहे, आकाश आहे, पोकळी आहे, हवा आहे. आणि ही खोली निघून गेल्यानंतर, पडल्यानंतर, आणि पडणारच आहे. तुम्ही कितीही मोठी इमारत बांधा, काही वर्षानंतर ती पडणारच आहे, तिचा भंग होणार आहे. आणि एकदा त्या आकाराचा भंग झाला, भिंतीचा भंग झाला की पुन्हा अस्तित्व, आकाश, हवा, वायू, मंडल, पर्यावरण जसं आहे तसं राहणार आहे. तुम्ही खोली बांधून त्या अस्तित्वाला, त्या आकाराला, त्या निराकाराला, त्या हवेला, त्या पोकळीला, त्या आकाशाला बंदिस्त केल्याचा भास तुम्हाला निर्माण होईल. पण तो केवळ भास आहे. जितक्या वस्तू त्या खोलीमध्ये तुम्ही ठेवाल तेवढी ती पोकळी भरून गेल्यासारखी दिसेल. पण पुन्हा ती वस्तू हलवली की पोकळी आहेच. पोकळीला संपवता येणार नाही. पोकळी संपल्याचा फक्त भास निर्माण करता येऊ शकतो. अगदी तोच जुना दृष्टांत माठाचा. एका कुंभारानं माठ बनवलाय. माठ बनवण्यापूर्वी माठाच्या आत जे आकाश आहे, जी पोकळी आहे, जी हवा आहे, ती हवा माठ बनवण्याच्या आधीही होती, नंतरही राहणार आहे. पण माठाकडे लक्ष दिल्यावर माठाकडे पाहणाऱ्याला असा भ्रम निर्माण होतो की आकाश जे आहे ते आता बंदिस्त झालंय, ते आकाश आता आकाराला आलंय, असा भ्रम निर्माण होतो. पण माठ फुटला की त्यात असलेलं आकाश जसं आधी निराकार होतं तसंच दिसायला लागतं. माठाच्या आकारामुळं आकाश, पोकळी, वायू बाधित होत नाही. तो माठाच्या आधीही आहे, नंतरही आहे, आणि माठ असतानाही आहे. पण माठ असताना भ्रम निर्माण होतो की ते अस्तित्व आकाराला आले, ती पोकळी आकाराला आली. तसं निराकार असं ब्रह्म, निराकार असलेला परमात्मा, निराकार असलेला आत्मा काही कारणास्तव जेव्हा जेव्हा आकाराला येतो तेव्हा त्या आकारामुळं त्याचं निराकारत्व बाधित होत नाही. यासाठी माऊलींनी हा दृष्टांत दिलाय. ना तरी मठी आकाश जैसे, मठी म्हणजे मठामध्ये, माठामध्ये आकाश जैसे, त्याच्यामध्ये आपल्याला आकाश दिसतं. मठाकृती अवतरले असे, ते आकाश मठाच्या आकृतीत अवतरित झालंय, मठाच्या आकाराचं दिसायला लागलंय असा भास होतो. तो भंगलिया अपैसे स्वरूपची, तो माठ फुटल्याच्या नंतर,
त्या माठाचा भंग झाल्याच्या नंतर जे मूळ स्वरूप आहे आकाशाचं, पोकळीचं, अस्तित्वाचं, ते जसंच्या तसं राहणार आहे. हे झाले माऊलींनी दिलेले दृष्टांत. 4 दृष्टांत माऊलींनी दिले तिथं. आणि त्याचा सिद्धांत सांगताना माऊली म्हणतायत, तैसे शरीराच्या लोपी सर्वथा नाशू नाही स्वरूपी, म्हणून तू हे नारोपी भ्रांती बाप्पा. आतापर्यंत माऊलींनी दृष्टांत दिलेत. अर्जुना, अरे स्वप्नामध्ये कितीही तू काहीही बघितलं तरी जागृत अवस्था आल्यानंतर स्वप्नातली सगळी भ्रांती आपोआप नष्ट होते. किंवा सावलीवर कितीही शस्त्रास्त्रांचा मारा केला तरी सुद्धा शरीर भंग पावत नाही, शरीरावर त्याचा परिणाम होत नाही. किंवा भांड ओलांडलं, पातेलं सांडलं तर त्यातल्या पाण्याबरोबर चंद्रबिंब, सूर्यबिंब सांडत नाही. किंवा माठाच्या आत असलेलं आकाश माठ फुटल्यानंतरही त्याच मूळ रूपाला येतं. त्याप्रमाणे तैसे शरीराच्या लोपी, त्याप्रमाणे शरीराचा नाश झाला. सर्वथा नाशू नाही स्वरूपी, शरीराचा पूर्णपणे नाश झाला तरीही आत्मस्वरूपाला कोणताही नाश संभवत नाही. शरीर संपलं तरी आत्मा संपत नाही. म्हणून तू हे नारोपी भ्रांती बाप्पा. आणि म्हणून तू हा आरोप करू नको. काय आरोप करत होता? नारोपी, न आरोपी. हा आरोप तू करू नकोस. अर्जुन काय आरोप करतोय? मी मारणारा आहे, हे मरणारे आहेत. मी हे तो शरीराला उद्देशून बोलतोय, हाही त्याचा भ्रम आहे. या नाशिवंत शरीरावर मीचा आरोप त्यानं केलेला आहे. आणि समोरचे मरणारे आहेत म्हणजे समोरच्यालाही तो आकार रूप बघायला लागलेला आहे. म्हणजे त्यांनाही तो भ्रांतीच्याच नजरेनं बघायला लागलेला आहे. म्हणून भगवंत सांगतायत, तू नारोपी, या शरीरावर आत्म्याचा आरोप करू नकोस. आणि समोरचे जे आहेत ते अविनाशी आत्म्याचे रूप आहेत. त्यांच्या आकाराकडे बघून त्यांना तू नश्वर समजू नकोस. तू मारणारा नाहीस, ते मरणारे नाहीत. या दोन्ही भ्रांती तू सोडून दे, हे दोन्ही आरोप तू सोडून दे, असं माऊली सांगतायत. म्हणून तू हे नारोपी भ्रांती बाप्पा. ही भ्रांतीमुळं तू हे आरोप भलते करू नकोस. आता या मनुष्य शरीराचं आणि आत्म्याचं नातं काय आहे ते खूप सुंदर असा दृष्टांत देऊन श्रीमद भगवद्गीताकारांनी सांगितलंय. खूप प्रसिद्ध असा श्लोक आहे हा. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गुह्यन्ति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान् नन्यानि संयाति नवानि देही. अर्थात ज्याप्रमाणे जीर्ण वस्त्रे टाकून दुसरी नवी वस्त्रे पुरुष धारण करतो, त्याचप्रमाणे जीवात्मा जीर्ण शरीर टाकून दुसरं नव शरीर घेतो. आता अर्थ साधा सोपा आहे. ज्याप्रमाणे माणसानं कपडे काढावेत आणि दुसरे धारण करावेत, हे कपडे मळले, फाटके झाले, फाटले, घालण्याच्या लायक नसले की माणूस ज्याप्रमाणे कपडा फेकून देतो आणि नवा घेतो, त्याप्रमाणे आत्मा शरीर बदलत असतो. माऊली काय वर्णन करतायत बघा. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेढीजे, तैसे देहांतराते स्वीकारीजे चैतन्यनाथे. अर्थात ज्याप्रमाणे जुनी वस्त्र टाकावीत आणि नवीन नेसावे, त्याप्रमाणे हा आत्मा कर्माने जीर्ण झालेला देह टाकून दुसरा स्वीकारतो. ज्याप्रमाणे कपडा जीर्ण होतो, कपडा बनवताना कापूस घेतला जातो, त्यात कापसाला शुद्ध केलं जातं, त्याचं कापड बनवलं जातं आणि ते कापड त्याची एक विशिष्ट आयु मर्यादा असते. विशिष्ट वर्षानंतर ते कापड आपोआप जीर्ण बनतं, फाटू लागतं, मळायला लागतं. मळलं तरी माणूस ते कपडे धुतो, पण फाटले, पूर्णपणे जीर्ण झाले की आपल्याला तो शर्ट कपडा फेकून द्यावा लागतो. तसंच शरीराचं आहे. जसं शरीरावर कपडा आहे तसं आत्म्यावर शरीर आहे. शरीरही मळतं, पण आपण धुवून पुन्हा पुन्हा शरीराला स्वच्छ करतो. शरीराला रोग होतो, आजार होतो, आपण डॉक्टरकडे जाऊन तो आजार बरा करून घेतो. डॉक्टरकडे जाऊन म्हणा किंवा
आंघोळ करून म्हणा, आपण शरीराची वरवरची शुद्धी करतो. पण जेव्हा आतूनही शरीर जीर्ण व्हायला लागतं, शरीरात आत्मा राहण्याच्या लायक हे शरीर राहत नाही, तेव्हा आत्मा हे शरीर सोडतो. मग अपघातानंही शरीर जीर्ण होऊ शकतं. असं नाही की शरीर म्हातारं होऊन जीर्ण होईल. कपडा काळानंतरच फाटेल असं नाही, नवीन घेतलेला कपडाही फाटू शकतो. एखाद्या काट्यात अडकला की फाटला. नवीन असूनही फाटला तरी शर्ट आपण बदलतो. तसा देह या आत्म्याला राहण्याच्या लायक जर राहिला नाही, अपघात झाला, अपघात झाल्यानंतरही हा आत्मा शरीरात राहण्यासाठी प्रयत्न करतो. तो लवकर सहजासहजी शरीर सोडत नाही. आपणही कपडे सहजासहजी बदलत नाही. आणि एकच कपडा आहे अशी भ्रांती जर आपल्याला असेल तर त्या कपड्यावर आपण किती प्रेम करू. जर मला असं कळलं की मी आत्ता घातलेला शर्ट हा एकमेव शर्ट माझ्याकडे असणार आहे, दुसरा शर्ट मला लवकर मिळणार नाही, तर या शर्टावर माझं ममत्व वाढेल. आता या शर्टावर माझं ममत्व नाही, कारण असे 4-5 शर्ट मी आहे बदलतो रोज, त्यामुळं तेवढी ममता या शर्टावर नाही. पण या शर्टावर माझं ममत्व जडलं की हे शर्ट एकच आहे माझ्याकडं, तर या शर्टावरचं ममत्व वाढलं. ते शर्ट मळालं तरी भीती वाटेल, फाटल्यावर तर मोठीच भीती वाटेल. तसं शरीरावर ज्याचं प्रेम आहे, जो आत्मा शरीराला मी मानतो, त्याचं या शरीरावर प्रेम जडतं. आणि म्हणून आत्मा शरीर सहजासहजी सोडत नाही. ज्या लोकांना जगण्याची अधिक लालसा असते ती लोक शरीर सहजासहजी सोडत नाही. शरीराला आजार झाला, रोग झाला तरीही सोडत नाहीत. एकदा मी बाबा महाराज सातारकरांच्या संदर्भात एक त्यांचं प्रवचन ऐकलं. ते बरेच थकले होते. थकलं तरी लोक त्यांना आग्रह करायचे की महाराज तब्येतीची काळजी घ्या, प्रकृतीची काळजी घ्या. पण त्यांनी म्हटलं की जेवढं या शरीराला वापरायचं होतं तेवढं वापरून झालं. आता डॉक्टरकडे जाऊन डॉक्टरांना त्रास देऊन मी जगण्याची धडपड करणं हा केविलवाणेपणा आहे. शरीराला एखादा आजार झालाच, तो जर असाध्य असेल तर तो असाध्य रोग घालवण्यासाठी आपण पुन्हा वेगळा त्रास शरीराला देतो. कळलंय की शरीर जीर्ण झालंय, कळलंय की शरीर म्हातारं झालंय, मग या शरीराला जगवण्यासाठी धडपड का करायची. याचा अर्थ असा नाही की आजारी पडल्यावर डॉक्टरांकडे जायचं नाही. पण कधी कधी काही लोकांकडून असं घडतं की आजारी पडल्यावर एक शरीर पूर्णपणे जीर्ण झाल्यावरही दवाखान्यामध्ये जाऊन आपण या शरीराला कृत्रिम पद्धतीनं जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतो. शरीराची इच्छा नाही, आत्म्याचीही इच्छा नाही, पण जबरदस्ती या आत्म्याला शरीरात ठेवण्याचा आपण प्रयत्न करतो. अशा वेळी काय होतं की भलता आणि नसता त्रास या आत्म्याला सहन करावा लागतो. म्हणून काही महापुरुष असतात की एकदा शरीर जीर्ण झाले ना तर याचा त्याग करणं योग्य आहे, याचा मोह ठेवणं योग्य नाही. जितकं त्याला वापरता आलं तितकं आपण वापरलं. आता याचा त्याग करणं यातच आपली आत्म्याची भलाई आहे. म्हणून या शरीराला कपड्याप्रमाणे जसं आपण बदलतो तसं आत्मा शरीर बदलतो. आणि हे बदलताना ममत्व जर असेल तर त्याला ते शरीर सोडावं वाटत नाही. आणि शरीर जसं सोडावं वाटत नाही तसं या शरीरानं केलेली कर्मही सोडावी वाटत नाहीत. थोडंसं सूक्ष्मपणे आपण माऊली काय सांगतायत ते समजून घेऊयात. बऱ्याच लोकांना असं वाटतं की आत्मा म्हणजे काहीतरी एक दिवा आहे. बरेच जण सिनेमामध्ये वगैरे दाखवतात की आत्मा म्हणजे काही एक दिव्यासारखा आकार असतो आणि तो म्हणजे आत्मा, असा बऱ्याच लोकांचा भ्रम आहे. पण तो आत्मा नाही आहे, तो सूक्ष्म देह आहे. कारण सूक्ष्म देहाला आकार आहे, आत्म्याला आकार नाही. आत्मा सगळीकडे सारखा आहे. आत्मा कुठं कमी आहे, कुठं जास्त आहे असं नाही. आणि तुमचा आत्मा वेगळा, माझा आत्मा वेगळा असंही नाही. सगळीकडे आत्माच आत्मा आहे. तुमच्या आमच्या आत्म्याच्या मध्येही आत्मा आत्मा असंच आहे सगळं. आत्मा म्हणजे एनर्जी. जसं एखादी ट्रेन चालते, ट्रेन चालताना ट्रेनच्या वर इलेक्ट्रिक वायर असतात.
मुंबईमध्ये ज्या लोकल ट्रेन वगैरे चालतात, तर त्या लोकल ट्रेन अशाच चालतात. म्हणजे ट्रेनमध्ये प्रकार आहेत. दगडी कोळसा टाकून त्याच ठिकाणी इंजिन ॲक्टिवेट करूनही रेल्वे चालवली जाते. पण सगळ्या रेल्वे अशा नसतात. आता बऱ्याच रेल्वे अशा झाल्यात की त्या रेल्वेच्या अगदी वरून, डोक्याच्या वरून लाईटची वायर अशी सप्लाय केलेली असते. त्या वायरमध्ये 24 तास लाईट असते. आणि ही ट्रेन जी जाते त्या ट्रेनच्या इंजिनशी विशिष्ट अशा पद्धतीनं ती वायर आणि त्याचं कनेक्शन जोडलेलं असतं. आणि जिथपर्यंत ती ट्रेन जाईल तिथपर्यंत ते लाईटचं कनेक्शन त्याला लोकल दिलं जातं. तसं आत्मा सगळीकडं आहे. जिथं जिथे क्रिया घडते तिथं तिथं हे सूक्ष्म शरीर, त्या जो आत्मा सगळीकडे आहे, तर तो सूक्ष्म देह त्या सगळ्या चैतन्याचा वापर करून त्या शरीरानं केलेली जी कर्म आहेत त्या सगळ्या कर्माला आपल्या स्वतःच्या भोवती चिकटून घेतो. आणि त्याच आत्म्याला जे सगळीकडे आहे त्याला आकार आल्यासारखं वाटायला लागतं. जसं हवा तसं सगळीकडेच आहे. पण मी नुसतं असं जरी केलं तरी तुम्हाला असं वाटलं की माझ्या या हाताच्या आकाराची हवा झाली. पण एकदा मी हात मोकळे केले की आकार मोकळा झाला. हवा आधीही होती, असं केल्यावरही आहे, असं केल्यावरही आहे. हवा आहेच आहे, पण असं केल्यावर वाटतं की आकार आला. हा आकार सूक्ष्म देहाचा असू शकतो, हा आकार स्थूल देहाचा असू शकतो. स्थूल देहाचा आकार स्पष्ट दिसतो, सूक्ष्म देहाचा आकार या डोळ्यांना दिसत नाही. पण तो जो सूक्ष्म देह आहे तोही आकाराचा आहे. मग आता या आकाराला आलेल्या या सूक्ष्म शरीराला पुन्हा नवा देह हवा आहे. कारण कपडे तर घालायचे आहेत. का? तर कपड्यावर प्रेम आहे म्हणून. मी कपडा ही भावना आहे म्हणून माझं कपड्यावर प्रेम आहे म्हणून हा कपडा फाटला तरी मी लगेच दुसऱ्या कपड्याच्या शोधात जाणार. मग मी कपड्याचा शोध कसा घेणार? मला कोणत्या प्रकारचा कपडा शिवायचा आहे किंवा आयता घ्यायचा आहे ते मी बघणार. मग मला कोणता कपडा आवडतो? तर मला विशिष्ट रंगाचा कपडा आवडतो. तर मी शोध घेईल की त्या रंगाचा कपडा कुठं आहे. ज्या दुकानात मला त्या रंगाचा कपडा दिसला की तो मी धारण करतो. आत्म्याला ही मोकळीक आहे की त्या आत्म्याचा जो सूक्ष्म देह आहे त्या सूक्ष्म देहाशी काही वासना, काही आकांक्षा, काही भावना दडलेल्या आहेत. त्या वासनांनी त्याचा आकार निश्चित झालेला आहे. सूक्ष्म देहामध्ये पंचमहाभूत जरी नसली तरी तो देह एका अर्थानं आपण म्हणू वैद्यकीय शक्तींनी युक्त असतो. थोड्या सोप्या भाषेत म्हणू की ज्या दिसत नाहीत पण एनर्जी आहे. त्या वासना वगैरे त्या आत्म्याला चिकटलेल्या आहेत. आणि मग असा आत्मा नवीन शरीर शोधतो. आणि जिथं जिथं शरीर निर्माण होण्याच्या प्रक्रिया चालू आहेत, अर्थात प्रजननाची प्रक्रिया म्हणू आपण त्याला, संभोगाची प्रक्रिया म्हणू, ती जिथं चालू आहे त्या आत्म्याला अनुकूल असं ते जर घर वाटलं, ते वातावरण वाटलं, ती शरीरं जी प्रक्रिया करतायत ती शरीरं, त्यांचं मन त्या आत्म्याला जन्म घेण्यालायक वाटलं तरच आत्मा तिथं जन्म घेतो. घेण्यालायक वाटण्यापेक्षा त्याच्या स्वभावाप्रमाणे त्याला तो जन्म आपोआप मिळतो. कारण आत्मा मालक आहे. सूक्ष्म देहाच्या आत असलेलं जे चैतन्य आहे तो मालक आहे, तो सर्वे सर्व आहे. त्याला जसं वाटलं तसं तो शरीर धारण करू शकतो. पण त्याचा काही एक स्वभाव बनलेला आहे आणि त्या स्वभावाप्रमाणे तो देह तो धारण करतो. मग त्याची कर्म मनुष्य शरीराला येण्यासारखी असतील, त्याच्या वासना मनुष्य शरीराला येण्यासारख्या असतील तर तो मनुष्य शरीराला येईल. आणि त्याच्या वासना जर इतर शरीरामध्ये जाण्यासारख्या असतील तर तो त्या वासनांप्रमाणे त्या शरीराला जाईल आणि पुन्हा नवीन शरीर त्याला मिळेल. पण जोपर्यंत त्याची भावना आहे की मी शरीर आहे तोपर्यंत तो शरीर बदलत राहणार. ज्या दिवशी या आत्म्याला जाणीव होईल की मी शरीर नाही, मी शरीराच्या पलीकडे आहे, ही ज्या दिवशी भावना या आत्म्याला येईल त्या दिवशी सूक्ष्म देहही संपून जाईल. सूक्ष्म देह संपला की नवीन काहीही घडत नाही. जे आधी होतं, जन्माला येण्याच्या आधी जे होतं चैतन्य ते जसंच्या तसं पुन्हा राहणार.
त्या चैतन्याला कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही. ज्याप्रमाणे आपल्याला आवडणारा शर्ट या शरीरातला माणूस जाऊन विकत घेतो, तसंच हे शरीर संपल्यावर या शरीरात असलेला सूक्ष्म देह त्याला अनुकूल असलेलं, त्याच्या वासनांची, इच्छा आकांक्षांची पूर्ती करेल असा देह तो धारण करतो आणि त्याप्रमाणे पुन्हा त्याचा जन्म घडतो. म्हणून जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेडीजे, तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्य नाथे. किती सुंदर शब्द वापरलाय, चैतन्य नाथे. चैतन्य हा नाथ आहे, मालक आहे. तो त्याला जे हवं ते तो करू शकतो, पण त्याला जन्माला जायचंय भिकाऱ्याच्या घरी. त्याची वासनाच आहे की मला भिकारी व्हायचंय, त्याची वासनाच आहे की मला भिकारीच बनायचंय. तो स्वतःला भिकारीच समजायला लागला तर तो भिकाऱ्याच्याच घरात जन्माला येणार. तो स्वतःला कुत्रा समजायला लागला तर तो कुत्र्याच्याच जन्माला जाणार. तो स्वतःला साप समजायला लागला तो सापाच्याच जन्माला जाणार. म्हणून एकदा बघा, थोडंसं आणखी एका वेगळ्या पद्धतीनं ही गोष्ट समजून घेऊ. संत साहित्यामध्ये आणि आध्यात्मिक ग्रंथांमध्ये 84 लाख योनींचा उल्लेख आहे. 84 लाख योनी आणि त्यातल्या एका योनीमध्ये 1 कोटी जन्म. म्हणजे देहतादात्म्य लवकर सुटत नाही. काळाच्या दृष्टीनं विचार केला, देहतादात्म्य प्रत्येकाचं सुटणार आहे, प्रत्येकाला मोक्ष मिळणार आहे. मोक्ष मिळणार नाही असा एकही आत्मा नाही. फक्त ती काळाची प्रक्रिया खूप मोठी आहे. खूप भटकंती करत करत एखाद्या जन्मात ह्या आत्म्याला मी शरीरापेक्षा वेगळा आहे याची जाणीव होते. एखाद्या शरीरात आल्यावर जाणीव होते. नाहीतर असे कितीतरी शरीर आहेत की ज्या शरीरामध्ये ही जाणीवच नसते की मी आत्मा आहे, मी शरीरच आहे ही जाणीव असते. मनुष्य शरीर सोडलं तर इतर सगळ्या शरीरामध्ये मी शरीरच आहे ही भावना असते. तिथं आत्मा वगैरेच्या भावनेचा संबंधच नाही. म्हणून जी जी शरीर, जे जे आत्मे, जे जे जीवात्मे जन्म घेऊन 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 थकलेत, तेच आत्मे माणसाच्या शरीरात येतात. कारण माणसाच्या शरीरात आलेले आत्मे मोक्षाच्या थोड्या अधिक जवळ असतात. पण मनुष्याच्या शरीरात येऊनही जे आत्मे जनावराच्याच मानसिकतेचे असतात, त्यांचं मनुष्य शरीर सुद्धा वाया जातं. म्हणजे सोनं हातात यावं आणि ते सोनं एखाद्यानं मातीमोल करावं, तसंही काही लोक करतात. पण माऊली सांगताय, जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेडीजे, तैसे देहांतरा ते स्वीकारित जे चैतन्य नाथे. हा चैतन्य हा नाथ आहे, मालक आहे. त्याला जे वाटेल ते तो करू शकतो. पण त्या चैतन्याला अजूनही देहभाव सुटलेला नाही. तो स्वतःला देह मानतो. देहच नाही मानत तर अतिशय निम्न दुय्यम दर्जाचा देह वासना आकांक्षा घेऊन गुरफटतो. म्हणून तो तशाच प्रकारच्या जन्माला जातो, तशाच प्रकारच्या देहांतरामध्ये ते चैतन्य जातं. पण त्या चैतन्याचं मूळ रूप कसं आहे भगवद्गीताकारा सांगतायत, नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः अच्छेद्योयमदाह्योऽयं क्लेद्योय शिष्यो एव च नित्यः सर्वगतः स्थाणुर्चलोऽयं सनातनः. ह्या आत्म्याला शस्त्रे तोडीत नाहीत, अग्नी दग्ध करीत नाही, उदक भिजवत नाही आणि वायू शुष्क करीत नाही. हा आत्मा अनादि, नित्य, सर्वव्यापक, स्थिर स्वभाव व अचल असल्यामुळे ह्याचे शास्त्राधिकाने छेद, अग्नीने दाह, जलाने क्लेदन आणि वायूने शोषण होऊ शकत नाही. माऊली काय वर्णन करतायत बघा. हा अनादि नित्य सिद्धू निरुपाधी विशुद्धू म्हणून शस्त्रादिकी छेदू न घडे येया. अर्थात हा आत्मा उत्पत्ती रहित असून नित्य सिद्ध, उपाधी रहित व अत्यंत शुद्ध असा आहे. म्हणून याचा शस्त्राधिकांकडून छेद होत नाही.
हा अनादि नित्य सिद्धू, हा अनादि आहे. हा कधीतरी होता, आता आहे, नंतर राहील असं नाही. तो होताच, म्हणून तो अनादि आहे. म्हणून तर शब्दांची मर्यादा येते. ब्रह्म कधीपासून आहे, तर ते फक्त आहे, कधीपासून म्हणताच येणार नाही. ते मराठीमध्ये एक म्हणतात, कोंबडं आधी की अंड आधी. कोंबडी आधी का अंड आधी? कारण कोंबडी आधी म्हणावी तर कोंबडी अंड्याशिवाय नाही, अंड आधी म्हणावं तर अंड कोंबडीशिवाय नाही. कोंबडं आणि अंड या दोघांपैकी कोण आधी? तसं ब्रह्म आधी की जग आधी? तर ब्रह्म जगाशिवाय नाही आणि जगाच्याही आधी ब्रह्म आहे. म्हणून शब्दाची इथं मर्यादा पडते. म्हणून आपण शब्द वापरलाय सगळ्या संतांनी, अनादि, अनआदी, आधीच्याही आधीपासून जो आहे, अनादि आहे, नित्य आहे. असं नव्हतं की मध्ये मध्ये जाऊन आला. तसं आपल्या प्रवचनाला कधी कधी अडचणी येते आणि सुट्ट्या मिळतात मध्ये मध्ये. काल खंड पडला, अनित्यता आली त्याच्यात. तसं आत्म्याच्या उपस्थितीत अनित्यता नाही, खंड पडत नाही. एखाद्या काळात आत्मा थोडा कमी होता, थोड्या वेळात जास्त होता असं नाही. तो नित्य आहे, नित्य सारखा आहे. लाईट कमी जास्त होईल, मी 2 बल्ब लावतो, एक इन्व्हर्टरवरचा असतो आणि एक लाईटवरचा. मेन लाईट गेली की एक इन्व्हर्टरचा का होईना बल्ब चालू असतो. असं आत्म्याच्या बाबतीत, ब्रह्माच्या बाबतीत, परमात्म्याच्या बाबतीत होत नाही. तो सुरुवातीला जसा होता तसाच आहे, तसाच राहणार आहे. त्याच्यात कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही. तो हा अनादि, नित्य, सिद्धू आणि सिद्ध आहे, परिपूर्ण आहे, सिद्ध आहे. तो, त्याला दुसऱ्या कोणाची गरज नाहीये. तो स्वतः सिद्ध आहे. हा अनादि, नित्य, सिद्धू, निरुपाधी. त्याला कोणत्याही प्रकारची उपाधी नाही, त्याला कोणत्याही प्रकारचा आकार नाही, त्याला कोणत्याही प्रकारचं नाव नाही. निरुपाधी, विशुद्धू, तो शुद्ध आहे. असं नाही की त्याच्यावर एका काळात डाग लागला होता, एका काळानंतर तो डाग निघून गेला, असं नाही. ते जसं आधीपासून होतं तसंच शुद्ध आहे. आधी जसं होतं तसंच निरुपाधिक आहे. आधी जसं होतं तसंच नित्य आहे, तसंच अनादि आहे. आता हे आहे ही आपली शब्दाची मर्यादा आहे. कारण आहे हे नाहीच्या परिप्रेक्षात आपण म्हणतो. मी म्हणतो मी आहे, आज प्रवचन आहे, आज प्रवचन आहे, याचा अर्थ रोज नसतं म्हणून सांगावं लागतं आज आहे. बऱ्याचदा 7:30 वाजले तरी लिंक आली नाही की मग प्रश्न पडतो, आज प्रवचन आहे का? कारण आहे हे प्रश्नार्थक आहे, कारण ते कायम नाही. हे सांगण्यासाठी आपण आहे शब्द वापरतो. आज प्रवचन आहे, माझं नाव ज्ञानेश्वर आहे, कारण माझं नाव ज्ञानेश्वर शिवाय दुसरंही काही असू शकलं असतं, म्हणून आहे म्हणावं लागतं. आहे या शब्दाला मर्यादा आहेत, पण आपण नाहीही म्हणू शकत नाहीत. आणि आहे याच्या पलीकडे दुसरा आपल्याकडे शब्दही नाही अस्तित्व सुचवणारा, म्हणून आपण त्याचा फक्त सूचना देऊ शकतो. हा अनादि, नित्य, सिद्धू, निरुपादी, विशुद्धू, म्हणून शस्त्रादिकी छेदू न घडे यया. आणि म्हणून त्याला शस्त्राधिकांकडून छेद घडू शकत नाही. त्या आत्म्याला एखादं भोग पडले, एखादं छिद्र पडले, त्याच्यामध्ये काहीतरी घुसले, असंही होणं शक्य नाही. त्याच्यामध्ये छेद पडल्याचा केवळ भ्रम निर्माण होऊ शकतो, पण त्याला शस्त्राधिकांचा छेद घडत नाही. हा प्रलयोदके नाप्लवे, अग्निदाहो न संभवे, येत महाशोषू न प्रभवे मारुताचा. अर्थात हा प्रळय काळाच्या पाण्याने बुडत नाही, अग्नीकडून जळत नाही व वायूकडून शुष्क होत नाही. या सगळ्या सृष्टीला संपवण्याचे काही महत्वाचे मार्ग आहेत, त्याला प्रळय काळ म्हणतात. जसं मी असं केल्याबरोबर त्या आकाशाला आकार आला, तसाच मोठ्या प्रमाणात आकार बघायचा झाला की पृथ्वी.
ब्रह्ममंडळ, वायुमंडळ, गॅलेक्सी वगैरे वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टीमुळे काय झालं, अस्तित्वाची जी पोकळी आहे त्या पोकळीमध्ये अशा काही वस्तू आल्या, जसं घरामध्ये वेगवेगळ्या वस्तू आहेत. आता ही खोली आहे 10 बाय 10ची, मी प्रवचन करतो. या प्रवचनाच्या खोलीमध्ये माझं ग्रंथालय आहे, माझ्या डाव्या बाजूला पुस्तकं ठेवलेली आहेत, तिकडं माझ्या पाठीमागं फोटो फ्रेम ठेवलाय, शिवाजी महाराजांचा फोटो ठेवलाय, मागं खुर्ची ठेवली. या सगळ्या खुर्चींमुळं असा भ्रम होतो की याच्यामधली जी पोकळी आहे, जे आकाश आहे ते बाधित झाले, असा भ्रम होऊ शकतो. पण या कोणत्याही वस्तूनं, अगदी समजा या खोलीमध्ये मी काहीतरी असं भरलंय, कापूस भरून टाकलाय, पूर्ण खोलीवर कापूस भरलाय, त्या कापसामुळं या खोलीतली जी पोकळी आहे, जे अस्तित्व आहे, जे वायू आहे, तो संपलाय का, तो दुसरीकडे गेलाय का? नाही, तो तिथंच आहे. पण जोपर्यंत तो कापूस आहे या खोलीमध्ये पूर्णपणे भरून, तोपर्यंत असा भ्रम होऊ शकतो की याच्यातलं अस्तित्व कापूसमय झालंय, याच्यात आता अस्तित्व राहिलं नाही, कापूसच आहे आता, असा भ्रम निर्माण होऊ शकतो. पण कापूस गेला रे गेला की जशी आहे पोकळी तशी आहे. त्या पोकळीला पण आता ही खोली भंग पावायचे मार्ग आहेत. मी ब्रह्मांडाबद्दल बोलतो. ही पृथ्वी, या पृथ्वीवर आपण सगळेजण राहतो, पण आपल्या सगळ्यांना एके दिवशी मरायचंय. आयुष्याप्रमाणे मरण जसं शरीराला आहे तसं पृथ्वीलाही मरण आहे, प्रत्येकाला मरण आहे. विज्ञान सुद्धा सांगतं पृथ्वी मरणार आहे. मध्ये मध्ये बातम्या येतात पृथ्वीचं आयुष्य आता एवढं उरलंय, एवढ्या विशिष्ट वर्षानंतर पृथ्वी आपोआप नष्ट होऊन जाईल, शास्त्रज्ञ सांगतात. आता विज्ञान पुढे आलंय आपल्या एवढं स्पष्ट सांगायला, या जगात जे आकाराला आलंय ते मरणार आहे. लोकांना वाटतं मीच मरतो, अरे पृथ्वी पण मरणार आहे. ज्या पृथ्वीवर एवढे शेकडो जीवाणू जगतात ती पृथ्वी पण मरणार आहे. आकाशगंगा पण मरणार आहे. मरणार आहे म्हणजे बदलणार आहे, आकार बदलणार आहे तिचा. मरणार काहीच नाही, आकार आहे तर आकार बदलत राहणार. पण आकार आला काय गेला काय, निराकार तसंच राहणार. आणि ही पृथ्वी कशी संपते, तर प्रळय काळ येतो आणि मोठं पाणीच पाणी, पृथ्वीवर असंही 71% पाणी आहे. जेव्हा जलप्रलय येतो तेव्हा ते सगळी पृथ्वीवरचं पाणी, त्याच्यामध्ये असलेल्या ज्वालामुखींचा उद्रेक झाल्यामुळे ते पाणी पृथ्वीवर येतं आणि 29% भाग जो पृथ्वीचा आहे तेही पाणीमय जलमय होऊन जातं. अशा प्रकारे प्रलय येण्याचा एक मार्ग आहे. पण असा प्रलय जरी आला तरी पृथ्वी पाणीमय होऊन जाईल, तरीही चैतन्य मरणार नाही. कारण त्या चैतन्याला, त्या आत्म्याला, त्या परमात्म्याला भिजवता येत नाही, बुडवून मारता येत नाही, त्याला जाळता येत नाही. कारण बघा, अग्नी असो, जल असो, सगळे त्याचाच भाग आहेत, सगळे त्याच्यापासूनच बनलेत. त्याच चैतन्याचा ते केवळ भ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत, चैतन्याशिवाय ते नाहीत. म्हणून त्याला पाणी बुडवू शकत नाही, त्याला अग्नी जाळू शकत नाही. येत महाशोषू न प्रभवे मारुताचा. कितीही मोठा वायू याला शोषू शकत नाही, कोरडं करू शकत नाही. म्हणजे याला कोरडं करता येत नाही, याला भिजवता येत नाही, याला जाळता येत नाही. अर्जुना हा नित्यू, अचळू हा शाश्वतू, सर्वत्र सदोदितू परिपूर्ण. हा अर्जुना हा नित्य आहे, हा आत्मा नित्य आहे, कायम आहे. हा अर्जुना हा नित्यू, अचळू हा शाश्वतू, हा अचळ आहे, जागेवरून हलणारा नाही. हा शाश्वतू आहे, हा शाश्वत आहे. सर्वत्र सदोदितू परिपूर्ण. हा सर्वत्र आहे, सर्व ठिकाणी आहे, प्रत्येक ठिकाणी आहे. पृथ्वीच्या प्रत्येक टोकावर, पृथ्वीच्या प्रत्येक ठिकाणी तो परमात्मा आहे. अर्जुना हा नित्यू, हा नित्य आहे. अचळू हा हलणारा नाही. काहींना असं भ्रम निर्माण होईल की चैतन्य असं हलतं, हलत सुद्धा नाही ते. हलणं हा भ्रम आहे. अचळू, अचळू म्हणजे जो अचळ न चळे ऐसे झाले म्हणा, बरोबर आहे म्हणतात. अचळू हलणार नाही, न चळे म्हणजे अचळे, हलणार नाही असा जो आहे तो हलतही नाही, हलायला जागाच नाही त्याला.
जिथं जागा आहे ती जागा म्हणजेच तो आहे. अचळू हा शाश्वत, शाश्वत आहे. या शाश्वततेला बाध नाही. शाश्वत म्हणजे आहे, कायम आहे, सर्वत्र सर्व ठिकाणी आहे. जेवढा भारतात आहे तेवढाच अमेरिका, बांगलादेश, कोणताही जंगली भाग घ्या, अगदी चंद्रपूर, गडचिरोली अशा जंगलमय प्रदेशातही तो जेवढा आहे तेवढाच तो समुद्राच्या एखाद्या कोपऱ्यात आहे. सगळीकडे तो तेवढाच आहे आणि सर्वत्र आहे. जिथं माणसं नाही तिथंही तो आहे. म्हणतात अशा अनेक अनंत आकाशगंगा आहेत म्हणतात. त्या अनंत आकाशगंगांमध्ये सुद्धाही तो तेवढाच आहे. सदोदितू सदा आहे. थोड्या वेळी काही काळात होता, काही काळात नाही असं नाही. सदोदित आहे. कधी जातो तितका तसाच आहे आणि परिपूर्ण आहे. परिपूर्ण आहे. त्याच्यामध्ये काही बसू शकत नाही आणि त्याच्या बाहेर काही असू शकत नाही, म्हणून तो परिपूर्ण आहे. पुढे माऊली काय म्हणतायत बघा. भगवद्गीताकारांचा श्लोक आहे. अव्यक्तोयम चिंतोयम विकार्योयमुच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि. अर्थात हा आत्मा अव्यक्त, अचिंत्य व अविकारी आहे असे म्हटले आहे. म्हणून ह्याप्रमाणे ह्याला जाणल्यावर शोक करणे तुला योग्य नाही. माऊलींनी, भगवंतांनी आत्म्याचं सगळ्या प्रकारे वर्णन केलं, सगळी वैशिष्ट्य दिली की तो नित्य आहे, स्थिर आहे, शाश्वत आहे, परिपूर्ण आहे. पुढे सांगतायत अव्यक्त आहे. त्याला व्यक्त करता येत नाही, त्याला आकारात आणता येत नाही. तो अव्यक्त आहे, व्यक्त होऊ शकत नाही. अचिंत्य आहे, त्याचं चिंतनही करता येऊ शकणार नाही. ब्रह्म तत्वाचं चिंतनही करता येत नाही, ते अचिंत्य आहे. अविकार्य आहे, ते कोणत्याही प्रकारचं कार्य करू शकत नाही, करत नाही असे म्हटले आहे. म्हणून याप्रमाणे ह्याला जाणल्यावर शोक करणे तुला योग्य नाही. त्याला त्या रूपात एकदा जाणलं की मग शोक करण्याचं कारण नाही. माऊली वर्णन करतायत. हा तर्काची दिठी गोचर नो हे किरीटी ध्यान याची भेटी उत्कंठाव आहे. अर्थात अर्जुना, हा आत्मा अनुमानाला विषय होत नाही. ध्यान याच्या भेटीसाठी सतत उत्सुक असते. हा तर्काची दिठी गोचर नो हे किरीटी, हा तर्काचा विषयच होऊ शकत नाही. हा तर्काची दिठी, दिठी म्हणजे विचार, तर्काची दिठी म्हणजे तर्काच्या विचारात. गोचर नो हे किरीटी, किरीटी म्हणजे अर्जुनाला उद्देशू नये शब्द. गोचर म्हणजे काय? विषय होणं. तर्काच्या आधारावर जाणण्याचा हा विषय होऊ शकत नाही. तर्काच्या आधारे तुम्ही हे तत्व जाणूच शकत नाही. तर्काच्या पलीकडे आहे ते. तर्काला मर्यादा आहे, तर्काला बंधन आहेत आणि ते ब्रह्मतत्व परमात्मा तर्काच्या पलीकडे आहे. आता बघा ना, तर्क म्हणजे काय? तो सगळीकडे आहे म्हटल्यानंतर सगळीकडे आहे असं आपण कधी म्हणतो? कोणती तरी जागा असेल तो नसलेली असं वाटणार की नाही? आणि नेहमी आहे असं कसं काय होऊ शकतं? मध्ये मध्ये त्याचं जे चैतन्य आहे ते कमी जास्त होत असेल, मध्ये फोकस कमी जास्त होत असेल, लाइटिंग कमी जास्त होत असेल, सारखी गोष्ट कशी काय राहू शकते? तर्कच करायचं ठरवलं तर. कारण आपला तर्काची मर्यादा आहे. तर्क क्षुद्र आहे, तर्काची पात्रता नाहीये, लायकी नाहीये त्या ब्रह्मतत्वाला परमतत्वाला जाणण्याची. तर्काचे जे निकष आहेत ते अतिशय खुजे आहेत, मर्यादित आहेत, छोटे आहेत. त्या छोट्या तर्काच्या कसोट्यांनी ते परमात्म तत्व जाणता येऊ शकत नाही. म्हणून हा तर्काची दिठी गोचर नो हे किरीटी. अर्जुना, तर्काच्या विचारात हे तत्व येत नाही. ध्यान याची भेटी उत्कंठाव आहे. ध्यानाला मात्र याच्या भेटीची नेहमी उत्कंठा असते. म्हणून ध्यानाला खूप महत्व आहे. ध्यान अतिशय महत्वाचा, माझ्या सगळ्यात आवडीचा, साधनेच्या प्रक्रियेमधला सर्वाधिक आनंद देणारा उपासनेचा मार्ग म्हणजे ध्यान. ध्यान म्हणजे काय? आकाराचा आधार घेऊन
या आकाराच्या आत असलेल्या आणि भासवण्याची पात्रता असलेल्या चैतन्याचा अनुभव घेणं म्हणजे ध्यान. स्वतःलाच पाहणं म्हणजे ध्यान. आपण चक्रांची भाषा करतो. 6व्या अध्यायामध्ये खूप विस्तारानं आपण त्याची चर्चा करणार आहोत, म्हणून आपण तो विषय इथं नको. पण तुम्ही ध्यान करायला लागलात की हळूहळू आपलं जे चैतन्य आहे त्या चैतन्यावर आपण स्थिर व्हायला लागतो. थोड्या काळा का पुरता का होईना मी मी म्हणून मला बघतो, त्याला म्हणतो आपण ध्यान. जेव्हा या शरीराकडे तटस्थपणे बघत बघत बघणाऱ्याला आपण बघतो, शरीराकडे बघणाऱ्याला बघतो. शरीराकडे बघणारा कोण आहे? मीच आहे. मीच मला बघतो, त्याला म्हणतात ध्यान. जिथं मीच मला बघतो. आता हे शब्दात सांगता येत नाही, हा तर्काचा विषय होऊ शकत नाही, हा अनुभवाचा विषय आहे. पण ध्यान याची वेटी उत्कंठा. कारण माऊली ध्यान करणारे आहेत, माऊली ध्यानी आहेत, माऊली योगी आहेत. आणि योग्याचा हा नित्याचा अनुभव आहे. योगी हा कायम ध्यान पूर्ण जीवन जगतो. म्हणून मनुष्य जीवनात ज्याला शरीरात असूनच अशरीरी अशा आत्म्याच्या सहवासाचा आनंद घ्यायचा आहे, त्यानं ध्यान करा. पण हे ध्यान लवकर सापडत नाही, म्हणून मग बाकीची साधनं आहेत. नामस्मरण करावं, नामस्मरण करत करत ध्यान लागतं. नाहीतर यात्रा करावी, यात्रा करत करत ध्यान लागतं. वारी करावी, वारी करत करत ध्यान लागतं. कोणतंही कर्म करा, ते कर्म करायचंच याच्यासाठी आहे की ते कर्म केल्यावर ध्यान लागतं. मरा 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 म्हणणाऱ्या वाल्मिकीलाही मी महर्षी वाल्मिक आहे, मी आत्मतत्व आहे. परमात्म्यालाही आकाराला आणून त्याला मला हवं तसं वागवण्याची ताकद माझ्यात आहे हे कळू शकतं वाल्या कोळ्याला मरा मराचं स्मरण केल्यावर. म्हणून कोणतीही साधना करा, साधनेला विरोध नाही. नामस्मरण करा, तीर्थयात्रा करा, नामजप करा, पूजा अर्चा करा, काहीही करा, त्या साधनेला विरोध नाही. पण ते करताना आपल्याला आत्मतत्व दिसतं, कारण तिथून ध्यानाकडे यायचं आहे. ध्यान याची भेटी उत्कंठा आहे. नेहमी ध्यानाला त्याचीच उत्कंठा असते. या ओवीचं आणखी थोडंसं चिंतन आपण करूयात आणि पुढचं राहिलेल्या ओव्यांचंही चिंतन उद्या करूयात. आज मात्र आपण इथं थांबूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय. रामकृष्ण हरी.